मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? द्राक्षांचा गोडवा आपल्या ताटात पोचल्यानंतर जुनी झालेली द्राक्षबाग काढण्यासाठी किती मेहनत लागते? नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मित्र या यूट्यूब चॅनलवर. चला तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत द्राक्षबाग काढणाऱ्या कामगाराची कहाणी, ज्यांच्या कष्टाशिवाय द्राक्षबागेची नवीन लागवड करणे हे शक्यच नाही. द्राक्षबाग एक काही काळानंतर जुनी होते आणि तिची उत्पादक क्षमता कमी होते. अशा वेळी ती बाग काढून नव्या बागेसाठी जागा तयार करावी लागते. ही प्रक्रिया खूप कष्टाची आणि वेळखाऊ असते. मित्रांनो, द्राक्षबाग काढण्यासाठी कामगाराची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. त्यांच्या मेहनतीमुळे आणि योगदानामुळे जमीन नव्या लागवडीस योग्य होते. मित्रांनो, द्राक्षबाग काढायचे काम फक्त झाडे काढण्यापुरते मर्यादित नसते, तर जुन्या झालेल्या तारा, ठिबक आणि तसेच बागेतील आधार म्हणून उभे असणारे अँगल किंवा पोल काढण्याचे काम हे कामगार करत असतात. द्राक्षबाग काढण्याचे काम सुरू करण्यासाठी प्रत्येक दिवसाची तयारी ही खूप महत्त्वाची असते. हे कामगार सकाळी लवकर एकत्र जमतात व आपले कामाचे नियोजन लावून आपल्याकडील योग्य ती साधन सामग्री घेऊन कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचतात. बागेत गेल्यानंतर सर्व काम हे वाटून घेत असतात. कोणी ठिबक काढतो, कोणी तारा काढतो, तर कोणी झाड तोडण्याचे काम करत असतो. तसेच ते एकमेकांनाही मदत करत असतात. उन्हात काम करणे, कठीण जखडलेले मुळे पोल काढणे, तसेच वेळेवर सर्व काम पूर्ण करणे, या कामामध्ये कामगार अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जातात. त्यांना मिळणारा मोबदला हा देखील त्यांच्या कष्टाच्या तुलनेत खूपच कमी असतो. बागेतील जुन्या तारा काढण्यासाठी कटरच्या सहाय्याने योग्य ठिकाणी कट करून हाताने गोळा कराव्या लागतात. हाताने गोळा करत असल्यामुळे दुखापत होण्याची शक्यता ही खूपच वाढते. त्यामुळे हे काम काळजीपूर्वक केले जाते. झाड तोडणे, ठिबक गोळा करणे इत्यादी कामे खूपच काळजीने करावे लागते. तसेच मित्रांनो, बागेतील आधार म्हणून उभे असलेले पोल जमिनीला चांगले जखडलेले असतात. हे काढण्यासाठी मोठ्या शारीरिक ताकदीची आवश्यकता असते. यावर उपाय म्हणून हे कामगार यांत्रिक ताकदीचा उपयोग करून पोल कमी वेळेत आणि अधिक सुरक्षितपणे बाहेर काढतात. मित्रांनो, यांच्या मेहनतीमुळे जुनी बाग काढून नव्या बागेतून पुढील काही वर्षात गोडसर द्राक्ष आपल्या ताटात येतात. हे सर्व या कामगारामुळे शक्य होते. तर मित्रांनो, आपण कधी या कामगाराच्या मेहनतीचा विचार केला आहे का? मित्रांनो, आजपासून त्यांच्या कष्टाचा आदर करा आणि द्राक्षाचा गोडवा चाखताना त्यांच्या मेहनतीला विसरू नका. जुनी झालेली द्राक्षबाग काढणारी या मेहनती हातांना केवळ जमीन साफ केली नाही, तर नव्या बागेच्या उभारणीसाठी आशा निर्माण केल्या आहे. त्यांच्या कष्टाचा आदर करणं हे त्यांच्या संघर्षाला खरी दाद देणं आहे. मित्रांनो, आज आपण त्यांच्या मेहनतीला सलाम करूया आणि त्यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करूया. जुनी बाग काढून नव्या पिढीला तयार करणाऱ्या या मेहनती हातासाठी ह्या व्हिडिओतून सलाम आहे. मित्रांनो, तुमच्या शेअरमुळे या कामगाराची गोष्ट जगभर पोहोचेल.